कामगारांच्या मागण्यांसाठी नाशिकहून मंत्रालयापर्यंत चड्डी पायी मोर्चा। नाशिक सातपूर औद्योगिक वसाहतीतील ट्रॅक कंपोनंट कंपनीतील अन्यायकारक वागणुकीविरोधात आणि विविध मागण्यांसाठी मार्शल कामगार युनियनच्या वतीने नाशिकहून मंत्रालय मुंबईकडे चड्डी पायी मोर्चा रवाना झाला आहे। अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि कामगार हक्कांसाठी हा लढा सुरू असून जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कंपनीत अनेक कामगारांना अन्यायकारकरित्या कामावरून काढून टाकण्यात आले। हेल्पर पदावरील कामगारांकडून कोणतेही स्किल सर्टिफिकेट नसताना जबरदस्तीने मशीनवर काम करून घेतले जात आहे। यामुळे अनेक अपघात झाले असून काही कामगारांची बोटे छाटल्याने त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे। कामगारांच्या मते हे अपघात दडपण्याचा प्रयत्न कंपनी प्रशासनाकडून सातत्याने केला जातो। याशिवाय हाऊसकीपिंगच्या परवान्याअंतर्गत बेकायदेशीररित्या कंत्राटी कामगारांकडून मशीनवर काम करून घेतले जाते, जे औद्योगिक सुरक्षा नियमांचे सरळ उल्लंघन आहे। कामगारांचे म्हणणे आहे की कंपनी त्यांच्या जीवाशी खेळ करत आहे। प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। त्यामुळे अखेर कामगारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत नाशिक ते मंत्रालय मुंबई असा चड्डी पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। यावेळी मार्शल कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत खरात, तसेच संतोष निकम, अविनाश पवार आणि राजेंद्र आहेर हे प्रमुख उपस्थित होते। त्यांनी सांगितले की कामगारांच्या हक्कासाठी आमचा लढा निर्णायक आहे। आम्ही मंत्रालयात जाऊन आमच्या मागण्या मांडू। जर त्या ऐकून घेतल्या नाही तर आत्मदहनाचा टोकाचा मार्गही स्वीकारावा लागेल। हा अनोखा मोर्चा कामगार चळवळीला नवे रूप देत आहे। आता प्रशासन आणि शासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। जय हिंद। माझं नाव प्रशांत खरात, राष्ट्रीय उपाध्यक्ष, मार्शल संघटित कामगार संस्थापक अध्यक्ष। आज आमचा चड्डी मोर्चा काढण्यात येणार आहे। 2 महिन्यापूर्वी ट्रॅक कंपोनंट या कंपनीत आमची युनियन लावण्यात आलेली होती, परंतु कंपनी युनियन लावल्यामुळे कंपनी प्रशासनाला राग येऊन आमच्या 80 कामगारांना त्यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता कामावर बेदखल करण्यात आलेला आहे। जर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही, कंपनीचे 40% भागात अतिक्रमण आहे। कुठल्याही सुरक्षेच्या उपाययोजना कंपनीने केलेल्या नाहीत। कंपनीची पार्किंग अनधिकृत आहे। कंत्राटी पद्धतीमध्ये हाऊसकीपिंगचं लायसन असताना ऑपरेटिंगचं कामगाराकडून काम करून घेतलं जातं। 16 घंटे काम जबरदस्तीने कामगाराकडून केलं जातं, त्याचा मोबदला कामगारांना दिला जात नाही। जर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही, कंपनीच्या इलिगल ऍक्टिव्हिटी बंद झाल्या नाही तर आमचा मोर्चा धडक मुख्यमंत्री कार्यालयाच्या धडकणार आहे। आणि जर आम्हाला चड्डी मोर्चा काढूनही न्याय मिळाला नाही तर कामगार कुटुंब आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। हा आमचा कंपनी मॅनेजमेंटला आणि प्रशासनाला जाहीर इशारा आहे।